माणसाने सार जग कमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर त्याचा काय लाभ? कर्माचे फळ कर्मत असतं, हा निसर्गाचा अटळ नियम आहे. आपण जे करतो त्याची छाप कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर उमटतेच. चांगले कर्म केले की मन शांत राहतं, आत्मा हलका होतो आणि त्याच्यातून चांगल्या गोष्टीची सुरुवात होते. फळ लगेच मिळते असं नाही, पण योग्य वेळी ते नक्कीच मिळते. काही वेळा वाटतं आपण चांगलं करूनही त्रास का सहन करतोय, पण तो त्रासही आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. वाईट कर्माचे ओझं मात्र मनावर कायम राहतं. दुसऱ्यांना त्रास देऊन किती दिवस तुम्ही सुखी राहणार? कारण तोच त्रास एक दिवस तुम्हालाही होणार आहे. कारण तो त्रास तुम्ही त्याची चुकी नसताना दिलेला आहे. यालाच कर्म म्हणतात. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड, जे माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, तेच लोक आज समाजात प्रिय असतात. पण जीवनामध्ये काही लोक खोटे बोलण्यात व वार्ता पलटण्यात माहीर असतात. तुम्हाला दुःखी करून असे नाटक करतात की सर्व नाती तुमच्यामुळे बिघडली. जर वेळेलाच नाही बोलायला शिकलं असतं तर आज स्थिती वेगळी असती. पण ह्या विचारात राहिलो की समोरच्याला वाईट वाटेल आणि सर्व गोष्टीला राजी होण्याच्या कारणामुळे लोकांनी कमजोर समजलं. मराठीमध्ये एक म्हण आहे, जेव्हा आंधळ्याला दिसायला लागतं त्यावेळी तो हातातील काठी फेकतो. सांगण्याचा तात्पर्य, केलेले उपकार माणूस विसरून जातो. आम्ही तर साथ देण्यासाठी उभे राहिलो, पण त्याचा त्यांनी फायदा उचलला. शेवटी सत्याची जीत होते. असत्य किती शक्तिशाली असलं तरी त्याला हरावं लागतं. परिणामाची चिंता न करता कर्म शुद्ध ठेवा, कारण मन जेव्हा प्रामाणिक असतं तेव्हा मिळणार फळ आयुष्याला योग्य दिशा देणारा असतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.